नमस्कार, मी प्राध्यापक खिलारी SP इतिहास विभाग RBNB कॉलेज रामपूर। आज आपण TYBS स्पेशल 3 इतिहासाची तोंडओळख या विषयामधील पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संकलनात्मक अभ्यास। मानवी समाज जीवनामध्ये ऐतिहासिक संकल्पनांना महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं। इतिहास लेखन करत असताना किंवा इतिहासाची मांडणी करीत असताना विविध प्रकारच्या संकल्पनांचा इतिहास लेखकाला नेहमी आधार घ्यावा लागतो, कारण या संकल्पना महत्त्वाच्या आहेत, पण त्यामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून बरंचसं ज्ञान सामावलेलं असतं। म्हणून या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्यामागील गतिशास्त्र जाणून घ्यावं लागतं। या संकल्पनाचा उगम ज्या कालखंडामध्ये झाला आहे किंवा ज्या कालखंडामध्ये ती संकल्पना उदयास आलेली आहे, या संदर्भाचा आपल्याला विचार करावा लागतो। अर्थात शाब्दिक अर्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा काही जाणीवा एखाद्या शब्दाला प्राप्त होतात, तेव्हा त्या शब्दाची संज्ञा बनत असते किंवा संकल्पनेचे स्वरूप ती धारण करीत असते। याच संकल्पनांचा इतिहास लेखन करीत असताना इतिहासाला दिशा देण्याचं काम त्या करतात। त्या दृष्टिकोनातून आपल्याला विविध प्रकारच्या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये पहिली संकल्पना म्हणजे इतिहास। इतिहास ही संकल्पना मानवी समाज जीवनातील अतिशय महत्त्वाची संकल्पना असलेली दिसून येते। मानवी जीवनातील भूतकालीन घडामोडीच्या संदर्भात असलेली ही संकल्पना आहे। घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करणं हे इतिहासाचं काम असतं। इतिहास या संकल्पनेचे स्पष्टीकरण करत असताना अनेक इतिहासकारांनी इतिहासाच्या संकल्पनेच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केलेला आपल्याला आढळून येतात। यातील पहिला मुद्दा म्हणजे इतिहास म्हणजे गतकाळाचा शोध होय। इतिहास म्हणजे फक्त घटनांची जंत्री नव्हे, तर या घटनांचा सांगोपांग विस्तारानं घेतलेला शोध, गतकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये काय घडलं आहे, कसं घडलं आहे, कोणत्या संदर्भात घडलेलं आहे, ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे इतिहास होय। तात्पर्य भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची न तुटणारी साखळी म्हणजे इतिहास होय। या तिन्ही काळातील साखळी कधीही तुटत नसते। म्हणूनच हेनरी स्टील कॉमेंजर हा इतिहासकार म्हणतो की ज्या व्यक्तीला इतिहासाची जाणीव नसते किंवा ज्या समाजाला इतिहासाची जाणीव नसते, हा समाज स्मृतिभ्रंश झाल्यासारखा असतो। ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं, तो पूर्णपणे स्मृतिभंश झालेला असतो, अगदी तशाच प्रकारचा हा समाज असतो। दुसरी व्याख्या म्हणजे इतिहास म्हणजे मानवाच्या समग्र वाटचालीचा आलेख। या संकल्पनेचे स्पष्टीकरण करताना जर्मन विचारवंत हर्डर असे म्हणतात की इतिहास म्हणजे घटनांची एक साखळी होय। वर्तमान काळ व भूतकाळ या दोन्ही कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात। या घटनांची एक साखळी तयार होते आणि यातूनच एक जीवन किंवा एखादा कालखंड साकार होत असतो। हे समजून घेण्यासाठी आपल्याला या घटनांची साखळी किंवा मालिका अभ्यासणं अत्यंत उपयुक्त ठरतं। म्हणूनच इतिहासकारांनी म्हटलं आहे
की इतिहास म्हणजे मानवाच्या समग्र वाटचालीचा किंवा कालखंडाचा आलेख होय. या संदर्भात आद्य जागतिक इतिहासकार हेरोडोटस म्हणतात, गतकाळातील असंस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास. तसंच जॉन शिली या विचारवंताने इतिहासकाराने म्हटलं आहे की गतकाळातील राजकारण म्हणजेच इतिहास होय. या व्याख्यांच्या पलीकडे इतिहासकार वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक मांडणीवर प्रामुख्याने भर देत असतात. पुढचा मुद्दा म्हणजे इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची गाथा. लॉर्ड ॲक्टन यांच्या मते गतकाळातील सारी धडपड म्हणजे मानवी स्वातंत्र्याची गाथा होय. तर प्राध्यापक राऊस यांच्या मते इतिहास म्हणजे एक मानवी जीवनाची कथा होय. अनेक इतिहासकारांनी ऐतिहासिक व्याख्या मांडत असताना आपापल्या पद्धतीनं इतिहासाची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. E.H. कार या विद्वानाच्या मते इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद होय. तर हेगेल आणि कार्ल मार्क्स या जर्मन विचारवंतांनी इतिहासाचा अर्थ तत्वचिंतनात्मक स्वरूपात शोधून काढला. म्हणूनच कार्ल मार्क्स म्हणतो की इतिहास म्हणजे केवळ वर्ग संघर्षाचा इतिहास होय. थोडक्यात प्रत्येक तत्ववेत्त्याने सामाजिक जीवनाचा, तत्कालीन परिस्थितीचा, समकालीन गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला जे भावलं त्या पद्धतीनं इतिहासाची व्याख्या केलेली आपल्याला आढळून येते. पुढचा मुद्दा म्हणजे इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय व अस्त. इतिहासकार टॉयनबी आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात की इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि ऱ्हास, या पलीकडं काहीही नाही. तर दुसरे इतिहासकार म्हणतात इतिहास म्हणजे गतकाळातील स्मृती आणि या स्मृती कशा संबंधी, तर गतकालीन विचाराविषयीच्या भूमिकेतून इतिहासाविषयी असे म्हटले जाते की इतिहास म्हणजे विचारांचा आलेख होय. याशिवाय इतिहास म्हणजे भूतकाळाची कालबद्ध मांडणी होय. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटना, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग, वेगवेगळ्या प्रकारचे विचार, वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, राजसत्ता, प्रशासन म्हणजेच इतिहास होय. थोडक्यात गतकाळाची कालगणनात्मक मांडणी, कालबद्ध मांडणी किंवा कालबद्ध नोंदणी म्हणजेच इतिहास होय. थोडक्यामध्ये इतिहासाची सर्वसमावेशक व्याख्या करत असताना इतिहास म्हणजे काय ते समजून घेण्याच्या प्रयत्नातून इतिहासाच्या अनेक प्रकारच्या व्याख्या विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु या सर्व व्याख्या भिन्न असल्या तरी यामध्ये एक समान सूत्र सापडतं आणि ते म्हणजे भूतकालीन समाज घटक होय. प्रत्येक ऐतिहासिक कालखंडामध्ये भूतकालीन समाजाचा अभ्यासच करावा लागतो. म्हणजेच ऐतिहासिक घटनांचा, घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. या समाज घटकामध्ये घडणाऱ्या घटना असोत, संस्कृतीचा उदय अस्त असो, वर्ग संघर्ष असो, नैतिक मूल्ये असोत, राजकारण असोत, लढाया असोत, युद्ध असोत, या सर्व अभ्यासातून अंतिम साध्य काय, तर संपूर्ण समाज घटकांचा अभ्यास होय. तात्पर्य गतकाळातील सर्वच घटकांचा, विचारांचा, मूल्यांचा पारंपरिक एकत्रित प्रभाव होऊन वर्तमान काळ अवतीर्ण होत असतो. म्हणूनच इतिहास म्हणजे केवळ घटनांची जंत्री नसते, तर ती मानवी जीवनाच्या वाटचालीचा एक आलेख असतो. थोडक्यात
संकल्पनात्मक अभ्यास करत असताना आपण इतिहास या संकल्पनेचा अभ्यास केला. मानवी समाज जीवनामध्ये किंवा मानवी समाजाच्या वाटचालीत इतिहासाला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. ऐतिहासिक घडामोडी मानवी जीवनाच्या वाटचालीचा अग्रलेख, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडी, मानवी समाजातील वर्ग संघर्ष या सर्व घडामोडींचा अभ्यास हा इतिहासामध्ये केला जातो. संकल्पनात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर या ऐतिहासिक कालखंडामध्ये कालानुरूप आणि तत्कालीन कालखंडाला अनुसरून मानवी समाजामध्ये ज्या घडामोडी चालत असतात त्या घडामोडीच्या अनुषंगाने त्या काळामध्ये विविध प्रकारच्या संकल्पना अस्तित्वात येतात. काळाच्या ओघामध्ये अशा प्रकारच्या संकल्पना उदयास येतात. जोपर्यंत आवश्यक आहे तोपर्यंत ह्या संकल्पना टिकून राहतात, तर काळाच्या ओघामध्ये काही संकल्पना नेस्ताभूत होतात किंवा त्यांचा ऱ्हास होतो. तर पुढील काळामध्ये अनेक प्रकारच्या विविध संकल्पना नव्याने मानवी जीवनाला उपयुक्त अशा उदयास येत असतात. अशा रीतीनं संकल्पनात्मक अभ्यास करत असताना आपण इतिहास या संकल्पनेचा अभ्यास केला. दुसरी संकल्पना बाह्यांग परीक्षण होय. बाह्यांग परीक्षण आणि अंतरंग परीक्षण इतिहास लेखनशास्त्राच्या दृष्टिकोनातून इतिहास मांडत असताना किंवा इतिहास लेखन करत असताना, साधनांचं परीक्षण करत असताना या दोन अभ्यास पद्धतीचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागतो. त्यामध्ये पहिली पद्धत बाह्यांग पद्धत. ऐतिहासिक कागदपत्राच्या तपासणीच्या दृष्टिकोनातून ही बाह्यांग परीक्षण पद्धत म्हणजे ही प्राथमिक प्रक्रिया होय. या कागदपत्राची सत्यता पडताळून घेण्यासाठी सुरुवातीला स्वतःलाच काही प्रश्न विचारावे लागतात. बाह्यांग परीक्षणामध्ये इतिहास लेखनकर्त्याला किंवा संशोधकाला साधनांच्या संदर्भामध्ये विविध प्रश्न विचारावे लागतात. त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे संशोधनासाठी निवडलेल्या विषयासंबंधी तो कागद आहे की नाही. इतिहास संशोधकाने आपल्या विषयाच्या संदर्भात कागदपत्र तपासत असताना आपण संशोधनासाठी जो विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या संदर्भात असलेलं कागदपत्र हे खऱ्या अर्थाने त्याच विषयाचं आहे की नाही याची खातरजमा ही संशोधकाला करावी लागते. दुसरा मुद्दा, कागद मूळ स्वरूपात आहे की नक्कल आहे, खरा आहे की बनावट आहे याची चाचपणी करावी लागते. इतिहास संशोधकाला किंवा संशोधकाला इतिहासाची मांडणी करीत असताना, एखाद्या घटनेची मांडणी करीत असताना अगोदर वेगवेगळ्या प्रकारची साधनं जमा करावी लागतात. उदाहरणार्थ, साहित्य वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून एखादं साधन उपलब्ध असेल तर हे कागदपत्र किंवा हा ग्रंथ मूळ स्वरूपात आहे की मूळ स्वरूपावरून त्याची नक्कल केलेली आहे. थोडक्यात तो खरा आहे की बनावट आहे याची चाचपणी बहिरंग परीक्षणाच्या माध्यमातून शोधकर्त्याला करावी लागते. त्यानंतर तिसरा मुद्दा, कागदपत्राचा लेखक संशोधन विषयाच्या काळातील निगडीत आहे का. उदाहरणार्थ, मध्ययुगीन कालखंडातील मोगल कालखंडाचा अभ्यास करत असताना
आपल्याला मोगल कालखंडातील एखादी कागदपत्र किंवा एखादं साहित्य सापडलं आणि साहित्य हे आपल्या विषयाचं आहे असं गृहीत धरून त्याचं बहिरंग परीक्षण करण्याचा आपण प्रयत्न केला तर पहिल्या प्रथम हे कागदपत्र हा ग्रंथ लिहिणारा हा त्या काळातील आहे का याची चाचपणी करावी लागते. अन्यथा बरेचसे ग्रंथ हे नंतरच्या काळामध्ये लिहिलेले असतात. त्यामुळं साहजिकच कधीकधी ती कागदपत्र किंवा ग्रंथकर्ता हा आपल्या स्मरणाच्या आधारावरती हा ग्रंथ हे कागदपत्र लिहित असतो. त्यामुळं मूळ घटनेपासून हा कागदपत्र लिहिणारा किंवा ग्रंथकर्ता बाजूला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये बखरी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात लिहिलेल्या बखरी ह्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बऱ्याच दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी लिहिल्या गेल्या. त्यामुळं त्याच्यामध्ये काही उणिवा राहिल्या गेल्या. म्हणून संशोधनकर्त्याला आपल्या विषयाच्या संशोधनाच्या संदर्भात मूळ कागदाचा लेखक हा त्या काळाच्या विषयी निगडीत आहे का किंवा समकालीन आहे का याची चाचपणी बहिरंग परीक्षणाच्या माध्यमातून करावी लागते. चौथा मुद्दा, कागद हा विषय संशोधन विषयाच्या काळाशी सुसंगत आहे की नाही. कागद थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र, त्या कालखंडामध्ये निर्माण झालेला कागद हा त्याच कालखंडामध्ये तयार झालेला आहे का की अनेक वर्षानंतर हा कागद लिहिला गेलेला आहे का याची चाचपणी संशोधनकर्त्याला या बहिरंग परीक्षणामधून करावी लागते. त्यानंतर पाचवा मुद्दा, कागदामध्ये स्थळाचा उल्लेख आहे का, असल्यास तो संशोधन विषयाच्या स्थल मर्यादेशी जुळतो का. एखाद्या कागदपत्रामध्ये संशोधनाच्या संदर्भात जो विषय घेतलेला आहे तो विषय, त्याचं काळ, स्थळ या संदर्भामध्ये बाह्यरंग परीक्षणाद्वारे संशोधकाला अभ्यास करावा लागतो. असलेलं साधन, मिळालेला कागद, या कागदामधील आपल्या विषयाचं स्थळ, काळ याचा उल्लेख योग्य पद्धतीनं आहे का, तो स्थळ, काळ या गोष्टींची मिळतो जुळतो का, या सर्व गोष्टींचा अभ्यास इतिहास संशोधकाला बाह्यरंग परीक्षणाद्वारे करावा लागतो. थोडक्यात या प्रश्नांचा, वरील जे मुद्दे आपण विचारात घेतले, या मुद्द्यांचा, या प्रश्नांचा हेतू मूळ कागदपत्राचा लेखक, स्थळ व काळ निश्चित करणे हा असतो. त्यालाच बाह्यरंग परीक्षण असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात बाह्यरंग परीक्षणाच्या कार्यपद्धतीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक टप्प्यामध्ये इतिहास संशोधकाला स्वतःला अशा प्रकारचे 5 मुद्दे किंवा प्रश्न विचारावे लागतात. साधारणपणे मिळालेली कागदपत्र, त्याचा स्थळ, काळ समकालीन आहेत का, लेखक समकालीन आहेत का, कागद समकालीन आहे का, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या ठिकाणी बहिरंग परीक्षणाची पहिली प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करावी लागते. आणि मगच नंतर खऱ्या अर्थाने संशोधकाला आपल्या संशोधनाचं पहिलं द्वार उघडावं लागतं. अन्यथा बहिरंग परीक्षण जर केलं नसेल तर त्या ठिकाणी यामध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही. तसंच कागदपत्राचा लेखक, स्थळ, काळ खातरजमा झाल्याशिवाय बाह्यरंग परीक्षणाची पहिली पायरी ही पूर्ण होत नसते. त्यामुळं बहिरंग परीक्षणाचा अभ्यास करत असताना लेखकाला या ठिकाणी पहिला टप्पा हा पूर्ण करावाच लागतो. तरच संशोधन प्रक्रिया त्याने नंतरच्या याच्या टप्प्यामध्ये त्याला हाती घेणं हे गरजेचं असतं.
अशा रीतीनं बहिरंग परीक्षणाचं महत्त्व आपण या ठिकाणी त्याची माहिती करून घेतली. आता या संदर्भामध्ये ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करत असताना फक्त 5 मुद्द्यांचा विचार करता येत नाही, तर त्यामध्ये विषयाच्या स्वरूपाची पडताळणी करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बहिरंग परीक्षणासाठी विषयाच्या स्वरूपाची पडताळणी हा पहिला मुद्दा विचारात घ्यावा लागतो. कारण आपला विषय जर पेशवेकालीन असेल आणि जर कागदपत्र किंवा साधनं जर समजा शिवकालातील असतील तर सुरुवातीलाच आपण तो विषय त्याज्य करावा लागतो किंवा सोडून द्यावा लागतो. तसंच हस्तलिखिताची विश्वसनीयता ही ऐतिहासिक संशोधकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या विषयाच्या संदर्भात जे हस्तलिखित उपलब्ध झालेलं आहे हे हस्तलिखित त्याच काळातील आहे का की नंतर लिहिलं गेलेलं आहे याची चाचपणी बहिरंग परीक्षणामध्ये आपल्याला करावी लागते. तरच ते हस्तलिखित प्राथमिक साधन म्हणून संशोधकाला उपयुक्त ठरू शकतं. त्यानंतर लेखकाच्या नावाची शाश्वती. कधीकधी ऐतिहासिक साधनांमध्ये बरेचसे असे ग्रंथ असतात की त्याचे लेखक हे छायांकित लेखक असतात. कधीकधी मूळ लेखक हा बाजूला जाऊन त्या ठिकाणी वेगळ्या लेखकाचं नाव दिलं जातं. उदाहरणार्थ राजाश्रित असलेले लेखक हे या ग्रंथाला सम्राटाचं किंवा राजाचं नाव देत असतात, परंतु मूळ लेखक हा दुसराच असतो. त्यामुळं इतिहासाची मांडणी करीत असताना जे संशोधन किंवा साधनं आपल्याला उपलब्ध झाली आहेत त्या दृष्टिकोनातून लेखकाच्या नावाची शाश्वती किंवा तपासणी करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर तपासणीची आवश्यकता. मध्ययुगीन कालखंडामध्ये ऐतिहासिक घटनांचं संशोधन करत असताना आपल्याला प्रामुख्याने प्रशासकीय पत्रव्यवहार, आज्ञापत्र, दानपात्र यांचा अभ्यास करावा लागतो. परंतु या कागदपत्रांच्या खरेपणा आणि खोटेपणाच्या संदर्भात अनेक शंका निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. कारण कधीकधी अनेक कागदपत्रही खोट्या स्वरूपाची सुद्धा असू शकतात. याचा संशोधकाने जर वापर केला तर मूळ घटना किंवा मूळ संशोधन हे पूर्णपणे दुसऱ्या दिशेला जाऊ शकतं. म्हणून या ठिकाणी मूळ कागदपत्रही तपासण्याची आवश्यकता असते. त्यानंतर शेवटचा मुद्दा प्रदेशाची शाश्वती. लेखकाचा किंवा काळाचा शोध घेतल्यानंतर कागदातील स्थळाच्या उल्लेखही तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. याचे मुख्य कारण म्हणजे मूळ संशोधनाचा विषय हा त्या प्रदेशातील आहे का किंवा त्या प्रदेशाच्या संदर्भात या ठिकाणी मूळ कागदपत्रामध्ये माहिती आहे का हे तपासणं अत्यंत आवश्यक असतं. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर रघुनाथरावाच्या उत्तरेकडील मोहिमांचा अभ्यास करत असताना आपल्याला नर्मदेच्या उत्तरेकडील स्थळांचा उल्लेख करणं अपरिहार्य असतं. याशिवाय दक्षिणेकडील गावांच्या, नद्यांच्या, पर्वतांचे अनेक प्रकारचे उल्लेख माहीत असणं आवश्यक असतं. कधीकधी स्थळांचे उल्लेख किंवा काळाचा उल्लेख या ठिकाणी कागदपत्रामध्ये सापडत नाही. अशावेळी आपल्याला स्थळाच्या संदर्भामध्ये काही भौगोलिक बाबतीचे किंवा प्राकृतिक नद्या, डोंगर, विविध प्रकारचे मार्ग किंवा त्या स्थळाच्या संदर्भात जवळ असलेली गावं या संदर्भाचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात. अशा रीतीनं बाह्यांग परीक्षणाचा उद्देश मूळ कागदपत्राची सत्यता तपासून पाहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ
कागदाचा लेखक कोण, कागदाचा काळ कोणता, त्याचे स्थळ कोणते, या संदर्भामध्ये आपल्याला खातर जमा करावी लागते आणि या 3 गोष्टी सुसंगत आहेत की नाही याची कसोटी बाह्यांग परीक्षणाच्याद्वारे आपल्याला करून घ्यावी लागते. बाह्यांग परीक्षण पद्धतीमध्ये हा कागद किंवा हे साधन जर समजा यशस्वीरित्या कसोटीमध्ये उतरलं तरच संशोधकाचा नंतरचा टप्पा हा पूर्ण होतो आणि मग या संशोधकाला मूळ कागदपत्राच्या अंतरंग परीक्षणाकडे वळावे लागते, म्हणजेच दुसऱ्या टप्प्याकडे वळावे लागते. अशा रीतीने आपण संकलनात्मक इतिहासाचा अभ्यास करत असताना ऐतिहासिक आणि बाह्यरंग परीक्षणाचा अभ्यास केला. या संकल्पना ऐतिहासिक असून या संकल्पनाचा उल्लेख आपल्याला ऐतिहासिक घटना किंवा विविध प्रकारच्या गोष्टी समजून घेण्यासाठी होत असतो.